जनरली तुम्ही बघितलं असेल, टॉवेल जुने झाले की त्याचा उपयोग फक्त आपण फरशी पुसण्यासाठी नाही तर क्लिनिंगसाठी करतो. पण मी आज तुमच्यासोबत टॉवेलचा खूपच मस्त आगळावेगळा उपयोग शेअर करणार आहे. तर इथे माझं टॉवेल पातळ असल्यामुळे त्याला मी 2-3 एरियामध्ये फोल्ड करून व्यवस्थित शिवून घेतले. त्यानंतर त्याचे जे दोन्ही एंड आहे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे आहे आणि जिथे हात इन्सर्ट केलेला आहे ना, तो एरिया सोडून आपल्याला आजूबाजूचा एरिया तिन्ही साईडनी शिवून घ्यायचा आहे. आता हा आपला मस्त टूल रेडी झालेला आहे. इथे मी तुम्हाला टॉवेल सरळ करून दाखवते. तर इथे जी शिलाई मी केलेली आहे ती हाताच्या साईजनुसार केलेली आहे, जेणेकरून हात व्यवस्थित फसला जाईल. व हा आता आपला उपयोगी किचनसाठी टूल रेडी आहे. याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते. बरेचदा आपण आपल्या किचनमध्ये अशी मोठमोठी भांडी यूज करतो पाणी गरम करण्यासाठी किंवा पाहुणे वगैरे आले तर स्वयंपाक बनवण्यासाठी. मग अशी भांडी जर डायरेक्टली सांशीने उचलली तर पडण्याची भीती असते. मग ती भांडी आपल्याला कापडाने उचलावी लागते. मग अशा वेळेस तुम्ही या जुन्या टॉवेलचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. आपले हात देखील त्या टॉवेलमध्ये खूप चांगल्या प्रकारे फसले जातात. भांड्याला देखील आपण खूप चांगल्या प्रकारे पकडू शकतो. बरेचदा कपड्याने भांडी उचलताना कपडा फ्लेममध्ये जाण्याची भीती असते, तर ती भीती देखील तुम्ही टाळू शकता. या व्यतिरिक्त हा टूल बनवायला देखील खूप इझी आहे. तर आय होप फ्रेंड्स, जुन्या टॉवेलचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून